नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी आहे तुमचा अभ्यास मित्र गणेश कळसकर, सायन्स अकॅडमी दौंड. आत्मविश्वासातून यशाकडे. मित्रांनो, आपण सम बेसिक कन्सेप्ट ऑफ केमिस्ट्री हा जो चॅप्टर कंप्लीट केला तो थेरॉटिकल प्लस न्यूमेरिकल अशा दोन्ही टाईपमध्ये होता. आता आपण हायड्रोकार्बन्स या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत की जो टोटली रिॲक्शन मेकॅनिझम वरती डिपेंडेंट असणार आहे. तर चला तर मित्रांनो, आपण सुरुवात करणार आहोत हायड्रोकार्बन्सला. व्हॉट आर दी हायड्रोकार्बन्स? मित्रांनो, नावामध्येच आपल्याला जी इन्फॉर्मेशन दिलेली आहे त्याप्रमाणे हायड्रोकार्बन्स आर दी कंपाउंड्स विच आर मेड अप ऑफ कार्बन अँड दी हायड्रोजन, और वी कॅन से दॅट व्हॉट आर दी हायड्रोकार्बन्स? The compounds containing carbon and hydrogen are called as hydrocarbons. मित्रांनो, जे कंपाउंड्स कार्बन आणि हायड्रोजन पासून तयार झालेले असतात आपण त्यांना हायड्रोकार्बन्स असं म्हणत असतो. मग आता आपल्याला काही एक्झाम्पल्स माहिती असणं अपेक्षित आहे. जसं की तुम्ही 10th स्टँडर्ड मध्ये अभ्यासलेलं होतं, मिथेन, इथेन, प्रोपेन, किंवा तुम्ही काही अल्किनचे एक्झाम्पल्स पाहिले होते. इथिन पाहिलं होतं खास करून, अल्काईने तुम्ही काय पाहिले होते, बरोबर? तर मग आपण हायड्रोकार्बनचे काही एक्झाम्पल्स देऊयात. एक्झाम्पल्स, फॉर एक्झाम्पल इथेन, की ज्याच्यामध्ये असतो कार्बन टू कार्बन सिंगल बॉन्ड. मी दुसरं एक्झाम्पल देतोय इथिन, की ज्यामध्ये कार्बन टू कार्बन डबल बॉन्ड असतो. इथाइन, की ज्यामध्ये कार्बन टू कार्बन ट्रिपल बॉन्ड असतो. तर या प्रकारे आपण हायड्रोकार्बन डिफाइन केले आणि त्यांचे एक्झाम्पल सांगितले. आपण आता हायड्रोकार्बनचं क्लासिफिकेशन करूयात. मित्रांनो, हायड्रोकार्बन्स आर क्लासिफाइड इनटू saturated and unsaturated hydrocarbons. Hydrocarbons are classified into saturated hydrocarbon and unsaturated hydrocarbons. मित्रांनो, मग आता आपला विषय आहे व्हॉट आर दी सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. आपण सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स कोणाला म्हणणार? The hydrocarbons containing carbon to carbon single bond are called as the saturated hydrocarbons. तर मित्रांनो, what are the saturated hydrocarbons? The hydrocarbons containing carbon to carbon single bond are called as saturated hydrocarbons. मित्रांनो, तुम्हाला डेफिनेशन लक्षात आली. ज्या हायड्रोकार्बन्स मध्ये कार्बन टू कार्बन काय असतो, फक्त सिंगल बॉन्ड असतो. कार्बन टू कार्बन सिंगल बॉन्ड आर कॉल्ड एज सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स. व्हॉट आर दी अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स? अनसॅच्युरेटेड हायड्रोकार्बन्स पहा, यांना आपण डिफाइन करताना सांगणार आहोत. दी हायड्रोकार्बन्स containing either carbon to carbon double bond
or triple bond are called as unsaturated hydrocarbons. मित्रांनो, मग तुम्हाला आता बेसिक कन्सेप्ट क्लिअर झाला. हायड्रोकार्बन्स म्हणजेच कोण? कंपाऊंड्स कंटेनिंग कार्बन अँड हायड्रोजन. ज्या कंपाऊंड मध्ये कार्बन आणि हायड्रोजन असतात त्यांना आपण हायड्रोकार्बन्स म्हणत असतो. Those hydrocarbons are classified into saturated hydrocarbon and unsaturated hydrocarbon. Saturated hydrocarbon means the hydrocarbons which contains carbon to carbon single bond. मित्रांनो, यांच्यामध्ये फक्त कार्बन टू कार्बन काय असणार आहे? सिंगल बॉन्ड असणार आहे. यांना आपण सॅच्युरेटेड हायड्रोकार्बन म्हणणार आहोत. What are the unsaturated hydrocarbon? The hydrocarbons containing either carbon to carbon double or carbon to carbon triple bond. कार्बन टू कार्बन सिंगल बॉन्ड वाले कोण झाले? सॅच्युरेटेड. मराठीमध्ये त्यांना संतृप्त म्हणलं जात असतं. अनसॅच्युरेटेड म्हणजे असंतृप्त. दे कंटेन्स आयदर कार्बन टू कार्बन डबल बॉन्ड और कार्बन टू कार्बन ट्रिपल बॉन्ड. ओके, आता आपण डिटेल मध्ये बोलणार आहोत. मग सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनचं एक्झाम्पल म्हणजेच अल्केन्स. मित्रांनो, सॅच्युरेटेड हायड्रोकार्बनचं एक्झाम्पल कोणतं सांगतो आपण? अल्केन्स. Alkanes are the saturated hydrocarbons containing carbon to carbon single bond. आणि unsaturated मध्ये आपण सांगणार आहोत alkenes and alkynes. Alkanes contains carbon to carbon single bond. Alkenes contains carbon to carbon double and alkynes contains carbon to carbon triple bond. ओके मित्रांनो, बरं आपण आता यांच्या बाबतीत अगदी डिटेलमध्ये बोलणार आहोत. तुम्ही आता एक एक पॉइंट व्यवस्थित समजून घ्यायचा आहे. आता सॅच्युरेटेड मध्ये आपण अल्केन्स टाकले, अनसॅच्युरेटेड मध्ये अल्केन्स आणि अल्काइन्स टाकलेले आहेत. ओके, पाहता आपण आता यांचे जनरल फॉर्म्युले आणि काही एक्झाम्पल्स पाहणार आहोत. त्यासाठी मी तुम्हाला आता बेसिकली अल्केन जे पहिले जे 10 मेंबर्स आहेत ते माहिती असणं आपल्याला अपेक्षित आहे. ते मेंबर सांगतोय. अल्केन्स, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्यूटेन, पेंटेन, हेक्सेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन आणि डिकेन. तर मित्रांनो, हे अल्केनचे पहिले 10 मेंबर्स आहेत. बरं, आता आपल्याला त्यांचे फॉर्म्युलेज मांडायचे आहेत. मित्रांनो, पहिला जो मेंबर आहे अल्केनचा मिथेन, यामध्ये कार्बन असतो 1. कार्बन किती असतो? 1. इथेन मध्ये कार्बन 2, 1 मी मांडत नाही. प्रोपेन मध्ये कार्बन 3, ब्युटेन मध्ये 4, पेंटेन 5, हेक्सेन 6, हेप्टेन 7, ऑक्टेन 8, नोनेन 9 आणि डिकेन 10. ठीक आहे, मी फक्त आता सध्या त्यांच्यामधील कार्बनचा काउंट मांडलाय. ऍक्च्युअली मी फॉर्म्युला मांडलाय का इथे? नाही. तुम्ही 10th मध्ये अभ्यासले मित्रांनो. मिथेनचा फॉर्म्युला हा CH4 होता, पण तो कसा आला आपण याच्या बाबतीत बोलणार आहोत. द जनरल फॉर्म्युला ऑफ अल्केन इज CnH2n+2. मित्रांनो, अल्केनचा जो जनरल फॉर्म्युला आहे तो आपण काय सांगितला? CnH2n+2. फिअर N represents number of carbon atoms. की ज्यामध्ये मित्रांनो आपल्याला N काय रिप्रेझेंट करतोय? नंबर ऑफ कार्बन ऍटम्स. मग पहा, मिथेन मध्ये कार्बन किती आहे? 1. आता मग आपण फॉर्म्युले तयार करूयात. मिथेन मध्ये कार्बन जर 1 असेल तर मग C1 या फॉर्म्युल्यामध्ये व्हॅल्यू टाका. कार्बन 1 आहे ना मिथेन मध्ये? 1. H2 इंटू N किती मिथेन साठी? 1 प्लस 2. C1 2 1 जा 2 प्लस 2 4. हो, मिथेनचा फॉर्म्युला तयार झाला. कळलं? आता पहा,
मिथेन इथेन, मला इथेनचा फॉर्म्युला लिहायचा आहे. इथेन मध्ये कार्बनचा नंबर असतो 2. मग फॉर्म्युला पहा आपला CnH2n म्हणजे 2 × n चा नंबर किती मिथेनसाठी 2, सॉरी इथेनसाठी +2 म्हणजे C2H2 4 + 2 6. अशा प्रकारे लक्षात आलं मित्रांनो. मग हे फॉर्म्युले कसे तयार झाले आपण त्या बाबतीत बोललो. आता इट इज डिपेंडंट ऑन द जनरल फॉर्म्युला ऑफ अल्केन. मग आपण काय करू, अगोदर फक्त अल्केनची नावं लक्षात ठेवू. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन. मी ज्या प्रकारे काउंट करतोय तेवढा त्यांच्यामध्ये कार्बनचा नंबर. हे पहा, मिथेन मध्ये कार्बन 1. आता पहा फॉर्म्युला काय सांगितलं आपण, CnH2n+2 म्हणजेच Cn कार्बनचा जेवढा नंबर असतो, हायड्रोजनचा नंबर किती 2n+2 म्हणजे 2n म्हणजे दुप्पट, ट्वाइस करायचं +2 करा. हे पहा मिथेन मध्ये कार्बन मिथेन 1 आहे, मग हायड्रोजन किती 1 2 2, 2 + 2 4. इथेन कडे चला. इथेनचा फॉर्म्युला का, इथेन मध्ये कार्बनचा नंबर किती मिथेन इथेन आले का नाही, कार्बन 2. कार्बन किती आले 2. मग कार्बन जर 2 असतील तर तुम्ही काय म्हणणार 2 2 दुप्पट अधिक 2 करा, फक्त काम झालं. 2 2 4, 4 + 2 6 झालं फॉर्म्युला. इथेन काय C2H6. आता मला प्रोपेनचा फॉर्म्युला तुम्ही सांगणार आहात. काय विचार करताय तुम्ही, हायड्रोजन कार्बनचा नंबर किती 3. आपलं जनरल फॉर्म्युला काय CnH2n+2 म्हणजे याची ट्वाइस n, याची ट्वाइस +2. मग कार्बनचा 3 आहे, 3 2 6, 6 + 2 8. मग प्रोपेनचा फॉर्म्युला C3H8. कार्बनचा 4 2 8 + 2 10. पेंटेनचा, ब्युटेनचा घेतला आपण, सॉरी ब्युटेनचा आला. पेंटेनचा C5H 5 2 10, 10 + 2 12. हेक्झेनसाठी C6, कार्बन 6 आहे, 6 2 12, 12 + 2 14. हेप्टेनसाठी 7 आहेत कार्बन, 7 2 14, 14 + 2 16. ऑक्टेनसाठी C8H18. नोनेनसाठी C9, 9 2 18 + 2 20, 10, 10 2 20 + 2 22. हे आपण मांडलेले मॉलिक्युलर फॉर्म्युले आहेत. ते काय आहेत, मॉलिक्युलर फॉर्म्युले और मॉलिक्युलर फॉर्म्युला. मित्रांनो, तुम्हाला जर विचारलं व्हॉट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ मिथेन, तुम्ही विचार कसा करायचा, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन हे येते आपल्याला. आता मिथेन तुम्ही म्हणणार मिथेन मध्ये कार्बन 1 आहे, 1 ची दुप्पट 2, 2 + 2 4. आता पहा मी रँडमली विचारतो तुम्हाला. तुम्हाला जर विचारलं मित्रांनो मला सांगा प्रोपेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय. प्रोपेन तुम्ही काय करायचं, मिथेन, इथेन, प्रोपेन हे काउंट करायचे. मिथेन, इथेन, प्रोपेन किती आले हे 3, म्हणजे कार्बनचा नंबर 3. 3 2 6, 6 + 2 8 झाला प्रोपेनचा फॉर्म्युला C3H8. तुम्हाला म्हणलं हेक्झेन, मग फक्त आपल्याला काय करायचंय, ते 10 मेंबर्स लक्षात असले पाहिजेत. मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्झेन, हेप्टेन, ऑक्टेन, नोनेन, डिकेन. ओके, तुम्हाला म्हणलं ऑक्टेनचा फॉर्म्युला सांगा, तुम्ही काय करणार, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्झेन, हेप्टेन, ऑक्टेन. ऑक्टेन म्हणलं की 8 आले 8. तुम्ही म्हणणार C8 कार्बनचा नंबर, कारण आपण काय सांगितलं N हा कार्बनचा नंबर आहे. 8 कार्बन आले, 8 2 16, 16 + 2 किती 18 झाला फॉर्म्युला C8H18. अशा प्रकारे तुम्हाला अल्केनचा फॉर्म्युला सांगता येईल. पण मित्रांनो हे जे आपण काय मांडलेत हे काय आहेत अल्केनचे मॉलिक्युलर फॉर्म्युलेज. मग व्हॉट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला, मग मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे काय हे तुम्हाला माहिती असलं पाहिजे. मी तुम्हाला ज्यावेळेस विचारलं ब्युटेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सांगा, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन 4 कार्बन, C4, 4 2 8, 8 + 2 H किती आले, सॉरी 8 + 2 10, C4H10 आला फॉर्म्युला. तुम्ही ऍक्च्युअली मला काय सांगितलं ज्यावेळेस मॉलिक्युलर फॉर्म्युला विचारला त्यावेळेस तुम्ही सांगितलं कार्बन किती C4, हायड्रोजन किती H10. म्हणजे ऍक्च्युअली तुम्ही काय सांगताय, व्हॉट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला, द फॉर्म्युला which represents actual number of atoms of each element
present in the molecule of given compound. पहा, मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे काय? द फॉर्म्युला विच रिप्रेझेंट द ऍक्च्युअल नंबर ऑफ ऍटम्स ऑफ इच एलिमेंट. कारण मित्रांनो, तुम्ही ऍक्च्युअली काय सांगता? मी म्हणलं मला इथेनचा फॉर्म्युला सांग, इथेन. तुम्ही म्हणणार C2H6. तुम्ही सांगितलं काय? C2H6, कार्बन 2, हायड्रोजन 6. मग कार्बन 2, हायड्रोजन 6 आहेत म्हणजे काय? कार्बन या इलेमेंटचे ऍटम्स किती आहेत? 2. पहा आता एक्झाम्पल. बरं, तुम्हाला मित्रांनो 10th मध्ये झालेलं होतं, बेन्झीन झालेला होता. बेन्झीनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे? व्हॉट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला बेन्झीन? इट इज C6H6. तुम्ही बेन्झीनचा फॉर्म्युला सांगताना ऍक्च्युअली सांगितलं काय? कार्बन आहेत 6, हायड्रोजन आहेत 6. कळतंय? व्हॉट इज हा जो मांडलाय तो काय तुमच्या समोर मांडलेला? मॉलिक्युलर फॉर्म्युला. व्हॉट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला? द फॉर्म्युला विच रिप्रेझेंट्स ऍक्च्युअल नंबर ऑफ ऍटम. की जो आपल्याला कशाची माहिती देतो? ऍक्च्युअल नंबर ऑफ ऍटम्स ऑफ इच एलिमेंट. कारण कार्बन हा ऍटम कोणत्या एलिमेंटचा आहे? कार्बनचा. हायड्रोजन हा ऍटम कोणत्या एलिमेंटचा आहे? हायड्रोजनचा. व्हॉट इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला? द फॉर्म्युला विच रिप्रेझेंट्स ऍक्च्युअल नंबर ऑफ ऍटम्स ऑफ इच एलिमेंट प्रेझेंट इन अ मॉलिक्युल ऑफ गिवन कंपाऊंड. तो जो कंपाऊंडचा जो मॉलिक्युल आहे त्याच्यामध्ये प्रत्येक एलिमेंटचे किती ऍटम्स आहेत हा सांगणारा जो फॉर्म्युला असतो तो म्हणजे मॉलिक्युलर फॉर्म्युला असतो. तुम्हाला म्हणलं मित्रांनो, मला पेंटेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला किंवा पेंटेनचा फॉर्म्युला सांग. तुम्ही काय करणार? मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन 5 आले. मग तुम्ही लगेच काय म्हणणार? पेंटेनचा मांडायचा आहे. पेंटेन कार्बन 5, हायड्रोजन किती? तो अल्केन आहे, एन. पेंटेन C5, 5 ची दुप्पट 10 + 2 12 झालं. हा जो लिहिलाय आपण तो आहे त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला. दिस इज द मॉलिक्युलर फॉर्म्युला ऑफ पेंटेन. मग हाही मुद्दा क्लिअर झाला. मॉलिक्युलर फॉर्म्युला म्हणजे काय? द फॉर्म्युला विच रिप्रेझेंट्स ऍक्च्युअल नंबर ऑफ ऍटम्स ऑफ इच एलिमेंट प्रेझेंट इन द मॉलिक्युल ऑफ गिवन कंपाऊंड. ओके मित्रांनो, चला आता आपण पुढे जाणार आहोत. आपण आता अल्केनच्या बाबतीत बोलतोय. अल्केनचा जनरल फॉर्म्युला आपल्या लक्षात आहे CnH2n+2. आता आपण यांच्या स्ट्रक्चरचा विचार करण्या अगोदर अल्किनच्या बाबतीत थोडस बोलूयात, म्हणजे ते आपल्याला सोपं जाईल. अल्केन जसा मी मांडला तसं मी आता इथे अल्कीन मांडतो की ज्याचा फॉर्म्युला आहे CnH2n. आणि तसाच मी इथे मांडतो अल्काईन की ज्याचा फॉर्म्युला आहे CnH2n-2. मित्रांनो, आपण एक एक्झाम्पलच घेऊन बोलूयात. आता पहा, अल्केन मध्ये सिंगल बॉन्ड असतात, अल्किन मध्ये डबल बॉन्ड आणि अल्काईन मध्ये ट्रिपल बॉन्ड. आता मिथेन जसा आहे तसा अल्किन मध्ये मिथेन, हे पहा अल्केन एन. इथे काय आहे? अल्केन एन, अल्कीन इन, अल्काईन वाईन, YNE. आता मित्रांनो शब्दामध्ये पहा, जसा मी इथेन मांडलाय, मुद्दा मी याच्यापासून सुरुवात करतो. मी जसा इथेन मांडलाय तसा मी इथिन मांडतो. तसा मी इथे काय मांडतो? इथाईन. लक्षात येते? तुम्ही ते नावं पाहणार आणि त्या नावानुसार ओळखणार तो अल्केन आहे, अल्किन आहे का अल्काईन आहे. तो म्हणाल कसं कसं पहा. आता इथेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला C2H6. पण तुम्हाला इथिन विचारा, तुम्ही विचार काय करणार? इथेन हा अल्केन आहे, इथिन हा अल्किन आहे. अल्किनचा फॉर्म्युला काय? CnH2n. म्हणजे कार्बनचा जेवढा काउंट त्याची दुप्पट करायची फक्त. मग तुम्हाला माहिती आहे इथिन तर तेच बेसिक पॅरेंट अल्केन तेच आहेत, मिथेन, इथेन. तसं इथिन, प्रोपिन, ब्युटीन. त्या प्रकारे इथिन मध्ये कार्बनचा नंबर किती आला? 2. इथिन, मिथेन, मिथेन, इथेन. तसं इथेन मध्ये 2 असतात, इथिन मध्ये 2 आले. हायड्रोजनचा काउंट किती? फक्त चॉईस करा, C2H4 झालं. तर पण जर मला इथाईन लिहायचं असेल तर त्याचा इथाईनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला काय? इथाईन. तुम्ही विचार काय केला? तो ट्रिपल बॉन्ड असणार आहे. मग जनरल फॉर्म्युला अल्काईनचा काय? CnH2n-2. मग तुम्ही म्हणणार कार्बनचा नंबर फिक्स आहे इथाईन मध्ये 2. हायड्रोजन किती? इथे पहा ट्वाइस -2, 2 जा -2.
म्हणजे 2 2 जा 4, 4 मायनस 2 2, म्हणजे हायड्रोजन असेल फक्त 2. पण मित्रांनो असंही नको, मी तुम्हाला हे जे आपण इथेन इथेन इथाईन मांडतोय, मी यांच्या आता तुम्हाला स्ट्रक्चर काढून दाखवतो, म्हणजे तुम्हाला कन्सेप्ट अगदी व्यवस्थित लक्षात येईल. आता पहा, इथेन इथीन आणि इथाईन. इथेन मध्ये मिथेन इथेन, तुम्ही आता लक्षात काय येणार, मिथेन इथेन, ओके तो अल्केन आहे. शब्दाकडे पाहिलं एन आहे, तो अल्केन आहे. तुम्ही लगेच फॉर्म्युला काय सांगितलं, C2. H किती अल्केनचा 2 जा प्लस 2, अल्केन असेल तर फक्त 2 जा, अल्काईन असेल तर 2 जा मायनस 2. असं लक्षात ठेवा मित्रांनो, किती सोपं. 2 जा प्लस 2 म्हणजे 2 2 जा 4 प्लस 2 6. इथेन आहे, तुम्ही काय विचार केला, हा अल्कीन आहे. हा अल्केन असेल तर डबल बॉन्ड असतो. मग अल्केनचा फॉर्म्युला फक्त 2 जा, अल्केनचा 2 जा प्लस 2, अल्किनचा 2 जा फक्त 2 जा, आणि अल्काईनचा 2 जा मायनस 2. म्हणजेच C2 2 कार्बन फिक्स आहे इथेन मध्ये. हायड्रोजन किती, फक्त 2 जा म्हणजे C2H4, आणि अल्काईन आहे म्हणजे 2 जा मायनस 2. C2 फिक्स आहे, 2 2 जा 4 मायनस 2 2. आता मी याचे स्ट्रक्चर काढून दाखवतोय. आता मित्रांनो कार्बनच्या बाबतीत थोडक्यात अगोदर बोलूयात आपण. कार्बनचा ॲटॉमिक नंबर किती आहे, 6. इथे सांगतोय, इथे घेतो. कार्बनचा ॲटॉमिक नंबर 6. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कसं सांगाल तुम्ही, 2 and 4. मग तुम्हाला माहित आहे, आपण 10th मध्ये अभ्यासतो KLM या शेल्स असतात. K या शेल मध्ये किती इलेक्ट्रॉन गेले, 2. L या शेल मध्ये इलेक्ट्रॉन किती गेले, 4. मग आता जी आउटर मोस्ट शेल आहे ती कोणाची, L ची आहे. या आउटर मोस्ट शेल मध्ये ऑक्टेट कंप्लीट आहे का, नाही. आणि आपल्याला माहित आहे, एनी कंपाउंड इज स्टेबल ओनली व्हेन एनी एलिमेंट ट्राइज टू attain the stability either by losing outermost shell electron or gaining the electron in the outermost shell. कोणता एखादा एलिमेंट स्टॅबिलिटी मिळवण्यासाठी आउटरमोस्ट शेल मध्ये एक इलेक्ट्रॉन घेतो किंवा त्यामध्ये इलेक्ट्रॉन देतो, जेणेकरून त्याला स्टॅबिलिटी मिळाली पाहिजे. मग याच्याकडे कार्बनच्या आउटरमोस्ट शेल मध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. मग तो 4 इलेक्ट्रॉन ऑक्टेट पूर्ण करायचा असेल तर किती इलेक्ट्रॉनची गरज आहे, 4. मग तो 4 इलेक्ट्रॉन देईल का घेईल, शेअर करेल. कळतंय, कारण तो बरोबर बाउंड्रीवरती आहे. जर ही इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 5 असतं तर याने 3 इलेक्ट्रॉन घेतले असते. 5 देण्याऐवजी 3 इलेक्ट्रॉन घेतले असते, मग ऑक्टेट कंप्लीट झालं असतं. 2 आणि 3 असता तर त्याने 5 इलेक्ट्रॉन घेतले असते का, नाही, त्याने 3 इलेक्ट्रॉन लूज केले असते. अशा प्रकारे मग कार्बनची व्हॅलन्सी किती झाली, फायनल 4. आता जेवढी व्हॅलन्सी असते तेवढे तो बॉन्ड तयार करत असतो. मग मला सांगा, आता कार्बनची व्हॅलन्स किती, 4, म्हणजे कार्बनने किती बॉन्ड तयार करणं अपेक्षित आहेत, 4. मग पहा आता इथे, आता जेवढे कार्बन आहेत, स्ट्रक्चर काढण्याची मी अतिशय सोपी मेथड शिकवतोय. जेवढे कार्बन असतील तेवढे अगोदर लिहून घ्या. किती कार्बन्स आहेत, 2. असेच लिहायचे. अगोदर मी एक बॉन्ड दाखवतोय कंपल्सरी, 2 आहेत ना, असेच लिहायचे. 2 आहेत ना, असेच लिहायचे. झालं. पण तो इथेन आहे, एन म्हणजे ANE, तो कार्बन कार्बन सिंगल बॉन्ड, कारण तो अल्केन आहे. इथे मी काहीच केलं नाही. इथेन आहे, तो अल्कीन आहे, म्हणजे कार्बन कार्बन काय असणार आहे, डबल बॉन्ड, तो लगेच मी देऊन घेतला. पटतंय. इथाईन आहे म्हणजे YNE, अल्काईन आहे, कार्बन कार्बन काय असला पाहिजे, ट्रिपल बॉन्ड, तो लगेच मी देऊन घेतला. पटतंय. आता व्हॅलन्सी पूर्ण करा. आपलं काय ठरलंय, कार्बनची व्हॅलन्स किती आहे, 4, आणि त्याचं रिझन कळलंय आपल्याला. ॲटॉमिक नंबर 6 होता, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 and 4 होतं. आउटर मोस्ट शेल मध्ये 4 इलेक्ट्रॉन्स आहेत. इन ऑर्डर टू कम्प्लीट द ऑक्टेट तो 4 इलेक्ट्रॉन शेअर करेल. मग कार्बनची व्हॅलन्सी आहे 4. मग आता मला सांगा, इथे कार्बनच्या भोवती एक बॉन्ड गेलाय. या कार्बनची व्हॅलन्सी किती सध्या, बॉन्ड रिप्रेझेंट द नंबर ऑफ व्हॅलन्सीज. या कार्बनच्या भोवती एक बॉन्ड आहे, म्हणजे या कार्बनची व्हॅलन्स किती कंप्लीट आहे, 1. पण पाहिजे किती होती, 4, कारण कार्बनची व्हॅलन्स किती असते, 4. पण इथे ऍक्च्युअली आहे किती, 1. किती कमी आहे, 3. म्हणून आपण इथे हायड्रोजन किती देणार आहोत, 3. पटतंय. आता पहा, या कार्बनच्या भोवती बॉन्ड किती आहे, 1. या कार्बनच्या भोवती सुद्धा बॉन्ड किती, 1.
ऍक्च्युअल कार्बनची व्हॅलेन्सी असते 4 पण बॉन्ड आहे 1 म्हणजे किती कमी आहे व्हॅलेन्सी कंप्लीट करायला 3 म्हणून मी H किती देणार आहे 3. पटतंय पहा आता इथिन इथिन होता मिथेन इथेन दोन कार्बन काढले पण तो इथिन आहे डबल बॉन्ड दिला. पटतंय आता मी व्हॅलेन्सी कंप्लीट करतो. कार्बनची व्हॅलेन्सी किती असते 4 पण कार्बनच्या भोवती ते बॉन्ड किती गेलेत 2. नंबर ऑफ बॉन्ड्स रिप्रेझेंट द व्हॅलेन्सीज. मग 2 बॉन्ड गेले म्हणजे व्हॅलेन्सी किती कंप्लीट आहे आता 2 पण पाहिजे किती कार्बनची 4 बॉन्ड आहे 2 रिमेनिंग किती 2 पण हायड्रोजन किती असतील 2. तुम्ही म्हणाल तुम्ही हायड्रोजनच का लिहिताय दुसरा कोणता एलिमेंट नाही लिहू शकत का? मित्रांनो अल्केन्स अल्केन्स अल्काचे हायड्रोकार्बन्स आहेत. इथे ऑलरेडी कार्बन आहे ना मग व्हॅलेन्सी आपण कंप्लीट करतो हायड्रोजनने कारण या कंपाऊंड मध्ये फक्त आणि फक्त कार्बन आणि हायड्रोजनच असतात. ओके बरं आता या कार्बनकडे या कार्बनच्या भोवती बॉन्ड किती गेलेले आहेत 2. किती कमी आहेत 2 कारण 4 व्हॅलेन्सी करायची आपल्याला म्हणून मी H किती केले इथे 2. पटलं. या कार्बनकडे या इथे आता बॉन्ड किती त्याच्या भोवती 3 पाहिजे किती होते 4 व्हॅलेन्ससाठी 1 कमी आहे ना एकच H द्या आणि इथे 3 गेले एकच H द्या. मित्रांनो तुमच्या लक्षात आलं असेल अल्केन अल्किन आणि अल्काइन कशा प्रकारे आपण सिंगल बॉन्ड डबल बॉन्ड आणि ट्रिपल बॉन्डच्या बाबतीत बोलत असतो. ओके आता हेच जे नाव आहेत फक्त कार्बन कार्बन मध्ये आपल्याला डबल बॉन्ड लिहायचा असतो. कार्बन कार्बन मध्ये डबल बॉन्ड द्यायचा असतो म्हणून जसा आपण अल्केनचा पहिला मेंबर मिथेन लिहिला तसा अल्किनचा पहिला मेंबर हा मिथेन नसतो. तो म्हणाल कस काय नसतो काय अडचण आहे असायला? मित्रांनो अल्किन मध्ये कार्बन टू कार्बन मध्ये काय द्यायचं आपल्याला डबल बॉन्ड म्हणजे डबल बॉन्ड कार्बन टू कार्बन 2 कार्बन मध्ये डबल बॉन्ड द्यायचा म्हणजे कमीत कमी कार्बन 2 तर पाहिजेत ना आपल्याकडे. पण मिथेन याच्यात कार्बन किती असतो फक्त 1 म्हणून मिथेन असा पॉसिबल नाही. तसाच मिथाईन असा पॉसिबल नाही कारण आपल्याला कार्बन टू कार्बन ट्रिपल बॉन्ड द्यायचा असेल तर आपल्याला 2 कार्बन तर कंपल्सरी गरजेचे आहेत. हे लक्षात आलं? ओके बरं आता पहा म्हणजेच अल्किनचा पहिला मेंबर कोण असेल इथिन पुढचा प्रोपीन ब्युटीन पेंटीन जे आपले अल्केन आहेत ना मित्रांनो फक्त त्यातला एन काढून इन लावायचा. फक्त अडचण कुठे येणार आहे म्हणजे तुम्हाला डाऊट कुठे येऊ शकतो जसं आपण मिथेन दिला तसा मिथिन नाही चालणार कारण अल्किन मध्ये डबल बॉन्ड द्यायचा आहे. डबल बॉन्ड द्यायसाठी 2 कार्बन मध्ये तर द्यावं लागेल म्हणजे कमीत कमी कार्बन किती रिक्वायर्ड आहेत आपल्याला 2 म्हणून आपल्या अल्किनची सुरुवात होताना इथिन पासून होते अल्केनची मिथेन पासून होते आणि अल्काइनची इथाईन पासून होते इथाईन. मग बाकी सगळं तेच आहेत इथाईन प्रोपाईन ब्युटाईन पेंटाईन हेक्साईन एवढाच फरक आहे. कळलं? ओके आता मी 2-3 स्ट्रक्चर दाखवतो मित्रांनो मग तुम्हाला ते आणखी सोपं वाटेल. आता तुम्ही विचार कसा करणार मित्रांनो मी ही मेथड सांगतो. तुम्हाला काय करायचंय पहिले 10 मेंबर परफेक्ट करायचे मिथेन इथेन प्रोपेन ब्युटेन पेंटेन हेक्सेन हेप्टेन ऑक्टेन नोनेन डिकेन. हे पहा मिथेन इथेन प्रोपेन ब्युटेन पेंटेन पेंटा 5 हेक्सा 6 हेप्टा 7 ऑक्टा 8 नोना 9 डेका 10. ठीक आहे ना मग हेप्टा हेक्सा हेप्टा ऑक्टा नोना डेका हे तर माहितच आहेत. मग विषय कोणता राहिला मिथेन इथेन प्रोपेन ब्युटेन म्हणायचं सारखं मिथेन इथेन प्रोपेन ब्युटेन पेंटेन हेक्सेन हेप्टेन ऑक्टेन नोनेन डिकेन मिथेन इथेन प्रोपेन ब्युटेन पेंटेन हेक्सेन हेप्टेन ऑक्टेन नोनेन डिकेन. असं तुम्ही जर एक 5 ते 7 वेळा म्हणला की तुमचे मेंबर पाठ होऊन जातील. मग मी जर तुम्हाला विचारलं मित्रांनो बघा मी कम्पेअर करून फॉर्म्युले कसे मांडायचे एकदा आयडिया सांगून देतो. तुम्हाला म्हणलं मला हेक्सेनचा फॉर्म्युला सांगा तुम्ही पाहिजे काय हेक्सेन एन अल्केन आहे फॉर्म्युला काय जनरल फॉर्म्युला CnH2n+2 अल्किन CnH2n अल्काइन CnH2n-2. मित्रांनो कम्पेअर करतोय आपण CnH2n हा फिक्स आहे स्टँडर्ड लक्षात ठेवा हा CnH2n. अल्केन मांडायचं ठरलं तर याच्यामध्ये CnH2n मध्ये +2 करा. हे पहा अल्केन अल्किन हे मांडतो इथे कम्पेअर करतो मगाशी मांडलं होतं पण परत कम्पेअर अल्केन अल्किन अल्काइन. तुम्ही काय करा अल्किनला सेंटरला कन्सिडर करा
बरं हा CnH2n हा सेंटरला कन्सिडर केला. अल्किन CnH2n. अल्केन लिहित असताना +2 करा, अल्काइन लिहित असताना -2 करा. मग तुम्ही काय करा, अल्केन लिहायचं आहे CnH2n +2, अल्काइनचं लिहायचं आहे CnH2n -2. मित्रांनो, तुम्हाला आता म्हणलं चला हेक्झेनचा मॉलिक्युलर फॉर्म्युला सांगा. हेक्झेन तर तुम्ही लगेच काय करणार, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्झेन. 6 झाले, 6. लगेच लिहायचं C6. पण एन अल्केन आहे. मग तुम्ही काय करणार, अल्केन आहे ना, 2 जा +2, 6 2 जा 12, 12 + 2 14. किती इझी. तुम्हाला म्हणलं मित्रांनो मला हेक्झेनचा सांगा. तुम्ही स्पेलिंग कडे पाहिजे होते. हेक्झेन इन आहे, अल्किन आहे, म्हणजे डबल बॉन्ड येतो. मग अल्किन जर असेल तर फॉर्म्युला काय जनरल, CnH2n. तुम्ही काय करणार, हेक्झिन, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्झ म्हणलं की कार्बन 6. अल्किन आहे ना पण तो, फक्त काय करायचं 2 जा, कळलं. 6 2 जा 12. तुम्हाला म्हणलं हेक्झाईनचा सांगा. तुम्ही पाहिलं YnE तो अल्काइन आहे. अल्काइन म्हणलं की जनरल फॉर्म्युला काय आहे, CnH2n -2. हेक्स, मिथेन, इथेन, प्रोपेन, ब्युटेन, पेंटेन, हेक्स. कार्बनचा नंबर 6 आहे, पण तो अल्काइन असल्यामुळे जनरल फॉर्म्युला काय करायचा -2, म्हणजे 2 जा -2, 6 2 जा 14, 6 2 जा 12, 12 -2 10, H10. किती इझी मित्रांनो. नक्की आपण आज फक्त आणि फक्त इंट्रोडक्शनला सुरुवात केलेली आहे. आता मी मुद्दाम तुम्हाला होमवर्कसाठी एक 4-5 एक्झाम्पल देतो. त्याचे तुम्ही मला मॉलिक्युलर फॉर्म्युली लिहून व्हॉट्सअपला सेंड करायचे आहेत. कालचा जो तुमचा होमवर्क होता तो मी आज तुम्हाला चेक करून सेंड करणार आहे. राईट दी molecular formulae of heptane, nonane, butane, propene, हेक्झिन, octene, decaine, and last one pentine. Okay friends, thanks.